आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सावित्रीबाईंचं जन्मगाव आहे आणि या जन्मगावी 3 तारखेला त्यांची जयंती असते. महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व समाजाची लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी येऊन प्रेरणा घेऊन जातात. ज्या पद्धतीनं सावित्रीबाईंचं काम होतं, ज्या पद्धतीनं अख्ख्या जगाला त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे, याचा विचार करता त्यांच्या जन्मगावामध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्मारक होणं गेल्या अनेक दिवसापासूनच्या महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती, भावना होत्या. परंतु आपण पाहिलं असेल की सातत्याने मुख्यमंत्री इथं येत असताना आणि या ठिकाणी येऊन दर्शन घेत असताना त्या स्मारकाबाबतीत जेवढ्या गंभीरतेने विषय व्हायला पाहिजे तेवढा कधी झाला नव्हता. आणि सुदैवानं आता आपण पाहतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार चालतंय तेव्हा मागच्याच वर्षी माननीय मुख्यमंत्री मोदी आले आणि तेव्हा आम्ही मागणी केलेली होती की सावित्रीबाईंचं भव्य दिव्य असं स्मारक झालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण 1 वर्षभरात सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. आता टेंडर झाले आणि 3 तारखेला सावित्रीबाईंच्या भव्य दिव्य स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी होते. त्यासाठी महाराष्ट्रात सगळे सावित्रीबाईंच्यावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी स्मारकाच्या भूमिपूजनाला येतात. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या मंत्रिमंडळातले